ऐकली की मी काहीही बोललो तर कुठेतरी एक बातमी आपल्याला तयार करायची आहे. कुछ तो बोल दीजिए ना सर. एक मोठा पत्रकार हिंदी चॅनलचा जे फक्त सेन्सेशनलाइज करते न्यूजला, ते माझ्या घराच्या समोर येऊन उभे राहिले अनेक तास की सर मैं दिल्ली से आया हूं और मुझे आपका इंटरव्यू लेना है. मी म्हटलं मी कुणालाही देत नाही, मी याच्या बाबतीत बोलणार नाही, कारण माझ्यासाठी हे महत्त्वाचा मुद्दा नाही आहे. तर ते माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसले आणि त्यांनी मला विनंती केली, सर मैं इतनी दूर से आया, आप भी पत्रकार थे सर, थोड़ा सा इंटरव्यू दे दीजिए ना. मी म्हटलं ठीक आहे विचार. त्यांनी 10 प्रश्न विचारले. 9 प्रश्न जे होते ना ते पाण्याचा प्रश्न कसा आहे, इथे काय आहे, तुम्ही कशाला पराभव झाले, हे सगळं होतं. आणि 10वा प्रश्न होता, आप औरंगजेब को अच्छा मानते हैं या बुरा मानते हैं. मी म्हटलं राजा, जितकं तुझं वय आहे ना तितकी पत्रकारिता मी केलेली आहे. 24 वर्ष मीही पत्रकार होतो. हे जे 9 प्रश्न तू विचारले ना, तू दाखवणारही नाही, तू फक्त बिल्डअप करत होता, तुला फक्त दाखवायचा आहे 10वा प्रश्न. उस पत्रकार से तो मैं अच्छा हूं, मैंने पहले ही बोल दिया. प्रसन्न, मी तुमचा फॅन आहे. मला 4 चॅनल्सचा निमंत्रण आला आणि समजा मला कोणी सांगितलं की प्रसन्न अँकर आहे तर मी तुमच्या शोला प्राधान्य देतो. हे खरी गोष्ट आहे. काय, कारण आजच्या घडीला सेन्सिबल जर्नलिस्ट जे काही स्टेटमेंट, काही ब्लोअप, आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की मीही पत्रकार होतो. आज वेगळी हे आहे, मी 12 वर्ष लोकमतमध्ये होतो, 12 वर्ष NDTV सारख्या चॅनलमध्ये होतो पश्चिम महाराष्ट्राचा. तर त्या काळाची जे जर्नलिझम होती ते वेगळी होती आणि खांडेकर सर हे करतील. पण आपण मला जे प्रश्न विचारलेले आहेत ते काय विचारला ते मी सांगतो. मग सेन्सेशन खरंच हा मुद्दा नाही आहे. तुम्ही आता कितीही वर्जन तुम्ही म्हणताय विकासाचं विजन वर्जन मांडायचं असेल तर तुम्ही इतिहासाला स्किप करून पुढे नाही जाऊ शकत. मग ते औरंगजेबाचं नाव ठेवायचं की नाही, सिटीचं नाव असो नाही तर कुणाचं नाव असो, तुमच्या प्रत्येक विकासाच्या कामामध्ये भारतामध्ये बोलत असताना हिस्ट्री तुमच्या डेव्हलपमेंटच्या फ्युचरच्या मध्ये येणारच आहे, तुम्हाला रिव्हिजिट करावं लागणार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सिरियसली विचारतोय की हे सगळं चाललेलं आहे. आज मुसलमान समाज कुठल्या तरी मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टी नागपूरच्या त्या माणसाच्या मागे जाण्यापेक्षा इम्तियाज जलीलचं ऐकायला मुसलमान नक्की जास्त त्यांना इच्छा असेल की इम्तियाज जलील क्या कह रहे हैं, तर ते सांगा तुम्ही. नाही, पण प्रसन्न आपण साध्य काय करणार आहे. म्हणजे माझी तर अपेक्षा हे आहे की सगळे जे जर्नलिस्ट महाराष्ट्रामध्ये आहे त्यांनी युरोपियन देशांमध्ये जाऊन, UKला, US ला जाऊन, जपानला जाऊन किती काय प्रगती सुरू आहे आणि आपण कुठे आहे हे विचार करण्याची आवश्यकता आहे. 400 वर्षापूर्वी काय झालं होतं, त्यांनी किती क्रूरता केली होती, मग त्याचा हिशोब इम्तियाज जलीलला तुम्ही कशाला विचारता. मी काय हिस्टोरियन नाही आहे, मी काही रिसर्च स्कॉलर नाही आहे याच्या बाबतीत. पण तुम्ही जेव्हा मला प्रश्न विचारता तर मला या गोष्टीचा खेद वाटतं की तुम्ही मला या दृष्टीनं बघता की मी मुसलमानांचा नेता आहे. मी खासदार होतो, आमदार होतो, मी सगळ्यांचा आमदार होतो आणि सगळ्यांचा खासदार होता, एका विशिष्ट जातीचा लोकप्रतिनिधी नाही होता. पण जेव्हा प्रश्न तुम्ही विचारता मला फक्त मुस्लिम या नात्याने जेव्हा विचारता ना की तुम्ही काहीतरी बोला उसमें, तर मला हे सांगायचे आहे, आज आपण ठीक आहे नाव बदलायचा एक मुद्दा होता, मी त्याला विरोध केला होता. हे याच्यासाठी विरोध नाही केला होता की मी काय हे औरंगजेब किंवा मुघलांचा फॉलोअर्स आहे. एक गोष्ट मी आपल्याला स्पष्टपणे आज सांगू इच्छितो, महाराष्ट्राच्या नाही देशाच्या मुसलमानांच्या वतीने मी सांगू इच्छितो की कोणताही मुसलमान या देशाचा मुघलांची आपली संबंध जोडत नाही, मी पण जोडत नाही, काही देणं घेणं नाही आहे. राजा होते, लढले, त्यांचे काय इश्यूज होते ते 400 वर्षापूर्वीचे होते. अचानक दुर्दैव मला हे प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं आहे की तुम्हाला काय मिळत आहे याच्यातून. तुम्हाला ॲब्सोल्यूट मेजॉरिटी मिळालेली आहे, मागे तुमच्याही सोबत राहणारे काही लोक हे सगळं करत असतील कारण तुम्हाला बॅड लाईटमध्ये दाखवण्यासाठी, तर हे करण्याची आवश्यकता नाही आहे कारण तुमच्याकडे ॲब्सोल्यूट मेजॉरिटी आलेली आहे. आता एक कब्र उखडून टाकू, हे जे भाषा आणि तुम्ही 3-4 लोकांचं हे केलेलं आहे, मला वाटतं की माझ्या नंतर ते पण येणार आहे. नाही वो नहीं रहेंगे, आप बताइए, आप खुल के बताइए. मैं तो चाह रहा था कि मेरे बाजू ही बिठा लेना था, एक मर्तबा हो जाती थी बातचीत, जो भी होना था करके उसमें सबको समझ में आ जाता था उसमें. ठीक आहे ना बाबा, सगळ्यांचा धर्म आहे, मी तुमच्या धर्माचा आदर करतो आणि अपेक्षा
हे करतो की तुम्ही दुसऱ्यांच्या धर्माचाही आदर करा. फक्त हिंदू 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 करून काय तुम्ही साध्य करणार आहे? आणि प्रसन्ना, ज्या प्रकारची भाषा आज महाराष्ट्रामध्ये वापरण्यात येत आहे, स्टेजवर तर सोडा, विधानसभा सारखी ठिकाणी, लोकसभा सारख्या ठिकाणी, जेव्हा आम्हाला भारतीय जनता पार्टीचं, मी होतं त्या लोकसभेमध्ये, जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या दिल्लीच्या एका खासदारांनी मुसलमानांना ए कटुए, ए आतंकी, अशा प्रकारची भाषसभामध्ये आज वापरण्यात येत आहे. विधानसभामध्ये दररोज आपल्याला कशी भाषा, मैं मस्जिद में घुस घुस के मारूंगा. म्हणजे या राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर, काही नियम आहे का नाही आहे की कोणीही स्टेजवर उभे राहून, हेच अकबरुद्दीन अवैसी साहेबांनी जेव्हा बोलले होते, तर त्यांना जेलमध्ये किती महिने त्यांना जेलमध्ये राहावं लागलं होतं याच स्टेटमेंटमुळे. मग दुसऱ्यांसाठी कायदा काही वेगळा आहे का? आणि फिल्म बनवायचीच होती तर दिलवाले दुल्हनिया सारखी बनवा ना रे बाबा, 3 इडियट सारखी बनवा की आम्ही पण जाऊ, बघू तिथे ती 3 आवर्स एंटरटेनमेंट. पण हे एक प्रश्न विचारतो की तुम्ही फिल्म तयार केली आणि कशी क्रूरता होती हे दाखवली. मी फिल्म बघितलं नाही, पण महाराष्ट्र विधानसभेमध्ये जेव्हा मुद्दे होते, शेतकऱ्यांचे असू द्या, जे महिलांना आपण आश्वासन दिले होते 2100 रुपये देणार आहे, जे आजच्या घडीला नोकऱ्याच्या संदर्भात, विधानसभा याच्यासाठी आहे. मग सगळं आमदार मंत्री कुठे गेले? तर फिल्म बघायला गेले. मग हे फिल्म तुमच्या पॉलिटिकल ॲडव्हान्टेज तुम्हाला देतं, तर तुम्ही त्या फिल्म बघायला सगळ्यांना घेऊन चाललं, तर मी एक प्रश्न विचारू का? लोकांना वाईट वाटेल. 2023ला बीबीसीने एक डॉक्युमेंटरी तयार केली होती, इंडिया द मोदी इफेक्ट. बीबीसीने ते डॉक्युमेंटरी तयार केली होती की गुजरातमध्ये काय काय घडलं होतं आणि UK गव्हर्नमेंटचे काही डॉक्युमेंटच्या आधारावर की एथनिक क्लिन्सिंग कशा प्रकारे करण्यात आली होती. ते फिल्म आपण बोलतो ना की नाही फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आहे, ते कशाला बॅन केली तुम्ही देशामध्ये? का मला बघण्याचा ते अधिकार तुम्ही दिलं नाही? आणि याच्यासाठी तुम्ही स्वतः जाऊन ते करतं. मग सगळं बघून द्या ना. जे काही वाईट झालेलं आहे या देशामध्ये असू द्या, बाहेर असू द्या, महाराष्ट्रामध्ये असू द्या, लोकांना कळू द्या. तुम्हाला असं म्हणायचं आहे की छावा ही एक प्रोपोगंडा फिल्म आहे, जस्ट लाईक काश्मीर फाईल्सवरती जो दावा होता केरला स्टोरीवर होता, छावा ही एक प्रोपोगंडा फिल्म आहे, हिंदुत्ववादी प्रोपोगंडा फिल्म आहे? प्रसन्न, काय आहे की आज जेव्हा ते फिल्म बघितल्यानंतर जे लोकांचं रिॲक्शन सोशल मीडियामध्ये मी बघत आहे, ते बघितल्यानंतर असं वाटतं की दुख इस बात का नहीं है कि धर्म का धंधा चल रहा है, दुख इस बात का है इस धर्म के धंधे में पढ़ा लिखा भी अंधा हो रहा है. जे शिकलेले लोक आहे त्यांनाही असं वाटतं की अरे 400 वर्षापूर्वी काही औरंगजेबने केला, मग इम्तियाज जलीलशी आपण हिशोब मागू आपण. आणि तुम्ही दुसरं नाव घेतलं अबू आसिमचा. मला असं वाटतं की हे सगळं स्टेज मॅनेज्ड होतं आणि अबू आसिमने या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला कशा पाठबळ दिला होता, कशा त्यांनी कॅन्डिडेट्स उभे केले होते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बोलण्यावर. कारण त्यांची खूप प्रॉपर्टी आहे, त्यांचे UPमध्ये प्रॉपर्टी आहे, त्यांचे काय काय कनेक्शन्स आहे, ते बघता त्यांनी खूप सारे कॅन्डिडेट्स माझ्या विरोधात पण केलं होतं. 5000 मतं त्यांनी घेतलं, मी 2000 मतांनी पराभव झालं. म्हणजे एका अर्थाने भारतीय जनता पार्टीला खुला कशा आपण सपोर्ट करता येतं. पहिला दिवस विधानसभेचा